नमस्कार मित्रांनो, पथिक लॉकडाऊन व्हिडिओ सिरीज 2 मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. माझं नाव आहे समीर सुर्वे आणि एपिसोड नंबर 5 मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पुढे जाण्यापूर्वी तुम्ही जो प्रतिसाद देताय सध्याच्या व्हिडिओसाठी त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करतो, जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कृपया कॉमेंट सेक्शनमध्ये टाका. तुम्ही जी तारीफ देता त्याबद्दल पण आभार. जर तुमची काही सजेशन्स असतील तर ती पण कॉमेंट सेक्शनमध्ये नमूद करा, म्हणजे आम्ही व्हिडिओजमध्ये सुधारणा आणू शकू किंवा काही नवीन टॉपिक जर तुम्हाला हवे असतील जे आम्ही व्हिडिओजमध्ये कव्हर करावं ते पण आम्हाला कृपया सांगा. जर ह्या आधीचे व्हिडिओज तुम्ही काही कारणास्तव मिस केले असतील तर टॉप लेफ्ट डाव्या बाजूला कार्डवर तुम्ही क्लिक करू शकता, जिथे तुम्हाला लिंक मिळतील आधीच्या व्हिडिओजचे आणि तुम्ही तेही बघू शकता, किंवा तुम्ही प्लेलिस्टमध्ये चेक केलं तर तिथे देखील तुम्हाला त्या लिंक्स मिळतील. जर अजूनही तुम्ही चॅनलसाठी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे ह्या पुढचे व्हिडिओ जेव्हा रिलीज होतील तेव्हा तुम्हाला तुमचं नोटिफिकेशन मिळेल. आणि कृपया हे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर इतरांबरोबर शेअर करायला मात्र मुळीच विसरू नका. मित्रांनो, आजचा टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे आणि तो आहे, जर मी आयुष्याच्या शर्यतीत मागे राहिलो तर काय, म्हणजे स्पर्धा. ह्या विषयावर आज आपण बोलणार आहोत. आणि स्पर्धा हा विषय फार जिव्हाळ्याचा आहे पण तेवढाच क्रूर देखील आहे, कारण आपण नेहमी म्हणतो की जीवघेणी स्पर्धा नसली तर आयुष्य किती सुखकर असलं असतं. पण मित्रांनो, ती आहे, त्याला काय करणार. जर मी तुम्हाला विचारलं मित्रांनो की सर्वात पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या मनुष्याचं नाव काय, उत्तर फार सोपं आहे. तुम्ही म्हणाल नील आर्मस्ट्रॉंग. दुसरी व्यक्ती कोण होती कदाचित तुम्हाला लक्षात नसेल, मलाही माहीत नाही. जर मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारला मित्रांनो की माउंट एव्हरेस्टवर सगळ्यात पहिल्यांदा चढणारे जे माउंटेनियर्स होते त्यांचं नाव काय, ह्याचं उत्तर देखील सोपं आहे मित्रांनो. एडमंड हिलरी आणि तेनसिंग नॉर्गे. पण त्यानंतर कोण चढले मलाही उत्तर माहीत नाही मित्रांनो. जर तिसरा फार जिव्हाळ्याचा आणि जवळचा प्रश्न आहे, म्हणजे आपल्या भारतातलाच प्रश्न आहे. जर मी तुम्हाला विचारलं की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा टेस्ट क्रिकेटमध्ये 10,000 रन्स स्कोअर करणारे क्रिकेटर ह्यांचं नाव काय, आणि ह्याचं उत्तर एकदमच सोपं आहे मित्रांनो, आणि ते आहे आपलेच सुनील गावस्कर. दुसरे कोण होते मलाही माहीत नाही. पण मित्रांनो, मी तुम्हाला जे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, स्पर्धेत असं होतं, जो पहिला असतो ना मित्रांनो त्याला प्रचंड नावलौकिक मिळतं, त्याला प्रचंड सफलता मिळते, त्यांचं आर्थिक देखील प्रचंड फायदा होतो. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना हे आपल्या मनावर बिंबवलं जातं की कुठच्याही स्पर्धेत आपण नेहमी पहिलं असायला पाहिजे. आणि ही स्पर्धा ऑफिशियल असो किंवा अनऑफिशियल असो, पण ही आपल्या आयुष्यात आहे मात्र खरी. म्हणजे ही स्पर्धा आपण जन्माला आल्यापासूनच सुरू होते. आपली स्पर्धा आपल्या भावंडांबरोबर असते, आपली स्पर्धा आपल्या मैत्रिणींबरोबर असते, आपली स्पर्धा शाळेत असते, आपली स्पर्धा ऑफिसमध्ये आपल्या कलिग्सबरोबर असते, आपली स्पर्धा आपल्या बिझनेसमध्ये आपल्या इतर स्पर्धकांबरोबर असते, आपली स्पर्धा स्पोर्ट्समध्ये ज्यांच्याबरोबर आपण एखादा खेळ खेळतो त्या तिथे असते. आणि कळत नकळतपणे आपण आपली तुलना इतरांशी करायला सुरुवात करतो आणि इथेच सगळी गडबड सुरू होते. पण मित्रांनो, काय करणार, शेवटी स्पर्धा हे आयुष्यातलं एक परमसत्य आहे. फार वर्षापूर्वी जॅक ट्राउट आणि अल्जरेज हे दोन महान लेखक आहेत ज्यांनी मार्केटिंगवर अनेक पुस्तकं लिहिली होती, आणि त्यांनी उल्लेख केला एका कन्सेप्टचा ज्याला ते म्हणतात फर्स्ट मूव्हर्स ॲडव्हान्टेज. ते म्हणतात फर्स्ट मूव्हर्स ॲडव्हान्टेज म्हणजे पहिल्यांदा मार्केटमध्ये जे पदार्पण करतात, जे एंट्री करतात, त्या धंद्यांना प्रचंड ॲडव्हान्टेज मिळतो. म्हणजे त्यांना ते शर्यतीत पुढे असतात, कारण त्यांना लवकर गिरायकं मिळवता येतात, दे गेट अ मार्केट शेअर, त्यांना नावलौकिक मिळतं, त्यांना रेकग्निशन मिळतं, आणखीन ते भरपूर पैसाही कमवू शकतात, कारण ते मार्केट शेअर जास्तीत जास्त कब्जा करू शकतात. सो जिथे बघावं तिथे मित्रांनो आपल्यावर हे बिंबवलं जातं की पहिलं असणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्याला सांगितलं जातं, आज पण आपण पाहतो शाळा कॉलेजमध्ये प्रत्येकजण पहिला येण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे ह्या स्पर्धेमुळे सगळ्यात मोठी गडबड ही होते मित्रांनो की जरी ही स्पर्धा असली आणि ह्याच्याबरोबर आपल्याला ह्याचे सफलता मिळते, नावलौकिक मिळतं, पैसा मिळतो, पण त्याच्याबरोबर त्याचे तोटे पण आहेत. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की आपण आपली तुलना इतरांबरोबर करायला सुरू करतो. मग प्रत्येक गोष्टीत की आपली हाईट किती आहे, आपली शरीरयष्टी किती चांगली आहे, आपण इतरांपेक्षा चांगले किती दिसतो, आपण पैसे किती कमवतो. आता तुमचं आणि तुमच्या शेजाऱ्याची काही तशी स्पर्धा नसते आणि त्याच्यात जो पहिला येईल त्याला कोण बक्षीस देणार नसतं, पण तिथे देखील तुलना असते की अरे आपण किती कमवतो, माझा शेजारी किती कमवतो, मी किती कमवतो, माझा मित्र किती कमवतो, माझ्या सगळ्या मित्रांच्या गटामध्ये सगळ्यात पहिल्यांदा गाडी कोणी घेतली, कोणी सगळ्यात महागडी गाडी घेतली. आणि ह्याचा प्रचंड ताणतणाव निर्माण होतो मित्रांनो. ह्याच्यामुळे प्रचंड असुरक्षितता निर्माण होते. आणि जर आपण या स्पर्धेत पुढे असू तर ऑफकोर्स त्याच्यामुळे आपला इगो देखील पुढे सरसावतो आणि आपल्याला थोडीशी पॉवरफुल असण्याची भावना देखील येते मित्रांनो. तर ह्या स्पर्धेचे फायदे कमी आणि तोटे जास्त आहेत असं आमचं म्हणणं आहे. पहिलं येण्यात फायदा असतो असं म्हणतात, पण त्याचे तोटे खूप 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 प्रमाणात जास्त आहेत. आणि ह्या सगळ्यांनी सगळ्यात जास्त फायदा जर कोणाला होतो तो म्हणजे आपल्या इगोला, म्हणजे आपल्या अहमाला.
स्पर्धा हा खेळ हा आपण आपल्या अहमाच्या दृष्टीनेच खेळला जातो आणि अनेक वेळेला जेव्हा आपण स्पर्धेत मागे पडतो तेव्हा मात्र मित्रांनो आपल्यामध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना येते. स्पर्धा ही गोष्ट आमच्या दृष्टीने फार फार तर खेळपट्टीवर ठीक आहे, स्पोर्ट्ससाठी ठीक आहे, कारण तिकडे कॅटेगरीज असतात. म्हणजे अंडर 15 किंवा वेट लिफ्टिंग असेल तर वेटची कॅटेगरी असते, म्हणजे सगळ्या समान लोकांमध्ये स्पर्धा असते. टू अ सर्टन एक्सटेंट हे बरोबर आहे, पण मी अजूनही हे फक्त काही मर्यादेपुरतंच म्हणतो आहे, कारण इव्हन खेळपट्टीवर ह्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. म्हणजे ज्या व्यक्तीला आपण गॉड ऑफ क्रिकेट म्हणतो, सचिन तेंडुलकर, ह्यांनीच काही आठवड्यांपूर्वी हे नमूद केलं होतं की जेव्हा ते खेळायचे तेव्हा जवळजवळ 15 वर्ष ते कधी झोपलेच नाहीत. म्हणजे जर उद्या एखादी चांगली महत्त्वाची मॅच असेल तर रात्रभर ते झोपायचे नाहीत, इतकं प्रचंड प्रेशर घेऊन ते खेळायचे. आपल्याला मात्र दिसायचं सचिन तेंडुलकर ते करतायत जे त्यांचं पॅशन आहे, त्यांना आवडतं ते करतायत, त्यांना क्रिकेट खेळतायत, अरे मजाच मजा आहे, जे आवडतं ते करतायत, क्रिकेट खेळतायत, प्रचंड नावलौकिक पैसा कमवतायत, पण रात्रभर झोप न येणं आणि ते पण 15 वर्ष मित्रांनो, ही फार मोठी किंमत आहे. त्यांची ही ग्वाही आल्यानंतर विराट कोहलीने देखील हे मान्य केलं की त्यांना देखील डिप्रेशनचा प्रॉब्लेम होतो, त्यांना देखील एन्झायटी होते, कारण कधी कधी प्रेशर असह्य होतं. आणि फार लवकरच आणि एक रिसेंट उदाहरण द्यायचं झालं मित्रांनो, ते म्हणजे ओसाका नियोमी नावाची जी जॅपनीज टेनिस प्लेयर आहे, त्यांनी हल्लीच मला वाटतं गेल्या आठवड्यातच फ्रेंच ओपनमधनं त्यांनी आपलं नाव माघार घेतली, कारण त्यांना फ्रेंच प्रेस कॉन्फरन्समध्ये सहभागी होताना त्यांना ते प्रेशर हँडल करता आलं नाही. तर मित्रांनो, आता तर प्रश्न हा पण होतो आहे की ही स्पर्धा खेळपट्टीवर पण खरंच तेवढी ग्रेट आहे का? आणि आजकालच्या ह्या लॉकडाऊनच्या काळात तर मला वाटतं ही स्पर्धा खऱ्या अर्थानं जीवघेणी झाली आहे. म्हणजे ह्या शर्यतीत जर मी मागे पडलो तर मी कर्ज कशी फेडणार, माझ्या करिअरचं पुढे काय होणार, माझं पुढे काय होणार, ह्या प्रश्नांनी बऱ्याच जणांच्या मनात थैमान घातलं आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला हा एक दिलासा देऊ इच्छितो ह्या व्हिडिओनी की ही स्पर्धा आपण जरुरीपेक्षा जास्त सिरियसली घेतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जे पहिले येतात ते पुढे जातात, मग त्यांचं काय होतं, जे दुसरे येतात, जे तिसरे येतात, जे फेल होतात, जे त्या शर्यतीत नसतातच, ज्यांना त्या शर्यतीत नगण्य समजलं जातं, ते आयुष्यात सुखी नाही आहेत? मित्रांनो बघा, पुढे गंमत बघा. 1948मध्ये बारकोड्सचा सगळ्यात पहिल्यांदा शोध लावला. कोणी? त्यांचं नाव होतं बर्नर्ड सिल्वर आणि नॉर्मन वुडलँड. मी खात्रीने सांगू शकतो तुम्ही नावं तुमच्या आयुष्यात कधी ऐकलीच नाहीत, पण तुम्हाला बारकोड मात्र माहिती आहे. आणि बारकोडला तेवढं आर्थिक यश देखील 1948मध्ये मिळालं नाही. त्यामुळे ते पहिले होते, ह्या शर्यतीत ते पहिले होते, पण त्यांना त्याचा काहीच फायदा झाला नाही. आणि त्यानंतर मित्रांनो, ज्यांनी खरंच बारकोड्सला नावलौकिक दिला आणि त्यातून आर्थिक फायदा करून घेतला, कमर्शियली त्याला वायबल केलं, हे किती वर्षांनी झालं? 1 वर्षांनी, 2 वर्षांनी, 3 वर्षांनी? नाही मित्रांनो, तब्बल 25 वर्षानंतर IBM ह्या कंपनीने बारकोड्स हा कन्सेप्ट यशस्वीरित्या वापरला, त्याला कमर्शियली मार्केट केलं आणि त्यातून आर्थिक उत्पन्न त्यांना मिळालं. तर मित्रांनो, 25 वर्षानंतर जर तुम्ही येऊन यशस्वी होऊ शकता तर स्पर्धेत पहिलं येणं तेवढंसं महत्त्वाचं नाही. काय म्हणता? आता आपण जाऊया गाडीवर. जर मी तुम्हाला विचारलं की कारचा शोध कोणी लावला, तर असं म्हटलं जातं की हेनरी फोर्ड ह्यांना फक्त घोडागाडी ह्यांची स्पर्धा होती, कारण आपल्या सगळ्यांना असं माहिती आहे की जगातली पहिली गाडी हेनरी फोर्ड यांनी बनवली आणि त्यातून त्यांनी प्रचंड पैसे कमवले. पण मित्रांनो, हे सत्य नाही आहे. 1886मध्ये जगातली पहिली गाडी बनली आणि त्याचं पेटंट करण्यात आलं आणि ती गाडी बनलेली कार्ल बेन्झ यांनी, म्हणजे मर्सिडीज बेन्झ ह्या कंपनीच्या मालकांनी पहिली गाडी बनवली. आणि ते यशस्वी झाले का? हो, प्रचंडरित्या यशस्वी झाले. मर्सिडीज ही अजूनही जगातली एक सगळ्यात यशस्वी गाडी आहे आणि सर्वात अप्रतिम गाडी आहे. पण मित्रांनो, त्याच्या तब्बल 11 वर्षानंतर हेनरी फोर्ड यांनी फोर्ड गाडी बनवली आणि तरी ते यशस्वी झाले का? प्रचंड प्रमाणात यशस्वी झाले. तर मित्रांनो, तुम्ही पहिले येता की दुसरा येता ह्यानी काही फरक पडत नाही. इनफॅक्ट ही फर्स्ट मोवर ॲडव्हान्टेज ही थिअरी थोडीशी अर्धवटच आहे. असे अनेक लोक आहेत जे पहिले आले पण तरीही ते आयुष्यात तेवढे यशस्वी झाले नाहीत. आणि ह्याचं कारण आहे मित्रांनो, सायंटिफिक कारण आणि कॉमन सेन्स कारण आहे. जर तुम्ही पहिल्यांदा शोध लावलात किंवा पहिले आलेत तर तुम्ही काहीतरी नवीन करत असता, त्यामुळे तुम्हाला त्या प्रोडक्टचा, त्या गोष्टीचा तेवढंसं ज्ञान नसतं. त्यामुळे अर्थातच तुम्ही काही नवीन करताना चुका करणार. त्या चुका सुधारण्यात तुमचा वेळ जातो, तुमची एनर्जी जातो, तुमचा पैसा जातो. आणि प्रत्येक व्यक्तीकडे साधनंही मर्यादित असतात. मग तो वेळ असो, पैसा असो किंवा तुमची एनर्जी असो. एकदा ही साधनं घटत गेली की एक वेळ अशी येऊ शकते की तुम्हाला सुधारणा करायची काय ती माहिती आहे, पण सुधारणा करण्याकरता तुमच्याकडे पैसे उरलेले नाहीत. आणि अशा वेळेला दुसरा कोणीतरी तुमच्या चुकांमधनं शिकतो, तो आपली जर्नी सुरू करतो. तुम्ही चुका करून जिथपर्यंत आलात तिथपासून आणि तुमच्या चुका सुधारून तो आपली साधनं वापरून तुमच्यापेक्षा पुढे निघून जातो. त्यामुळे मित्रांनो, देर इज ऑल्सो समथिंग कॉल्ड द लास्ट मोस्ट ॲडव्हान्टेज. म्हणजे त्यात असं म्हटलं जातं की तुम्ही थांबा, इतर जण काय करतायत ते बघा, शांतपणे त्यांच्या चुकांमधनं शिका आणि मग पुढे जा. त्यामुळे मित्रांनो, या स्पर्धेमध्ये उतरणं हे तेवढंसं शहाणपणाचं असं म्हटलं जात नाही.
मला तर असं वाटतं की एक तर तुलना हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. दुसरं, आपण स्पर्धा करताना हे पण गृहीत धरतो मित्रांनो की आपल्या सगळ्यांना एकाच ठिकाणी जायचं आहे, मग ती रेस होते. जर समजा एखादी मोटर कार रेस असेल आणि आपण म्हणालो आपल्या सगळ्यांना एकाच ठिकाणी जायचं आणि काहीतरी बक्षीस मिळालं असेल, तर ती स्पर्धा आहे बरोबर आहे, ती रेस आहे बरोबर आहे. पण मित्रांनो, असं आपण कसं गृहीत धरू शकतो की प्रत्येकाला एकाच ठिकाणी जायचं आहे? म्हणजे तुम्ही एका कंपनीत नोकरी करता, तुमचा शेजारी दुसऱ्या ठिकाणी नोकरी करतो, तुमची फॅमिली वेगळी, त्यांची फॅमिली वेगळी, तुमचं शिक्षण वेगळं, त्यांचं शिक्षण वेगळं, तुमची स्वप्न वेगळी, त्यांची स्वप्न वेगळी, तुमची आर्थिक परिस्थिती वेगळी, त्यांची आर्थिक परिस्थिती वेगळी. त्यामुळे साहजिकच तुम्हाला आयुष्यात कुठे पोचायचं आहे आणि कशा प्रकारचं आयुष्य जगायचं आहे, आणि त्यांना आयुष्यात कुठे पोचायचं आणि त्यांना कशा प्रकारचं आयुष्य जगायचं आहे, ह्या दोन भिन्न कल्पना असतात. त्यामुळे इथे स्पर्धा होणं शक्यच नाही आहे. स्पर्धा समान लोकांमध्ये होऊ शकते मित्रांनो, पण इथे समानता नाहीच आहे, कारण आपण प्रत्येकजण वेगवेगळे आहोत, आपली विचारसरणी वेगळी आहे. त्यामुळे इथे हा स्पर्धा हा कन्सेप्टच मूर्खपणाचा आहे असं मला वाटतं. आणि हा कन्सेप्ट स्टीव्ह जॉब्स यांना कळला होता. बघा मित्रांनो, स्टीव्ह जॉब्स यांनी, ॲपल ही जगातली सगळ्यात नावाजलेली कंपनी आणि सगळ्यात श्रीमंत कंपनी समजली जाते, पण स्टीव्ह जॉब्सनी स्वतः असं म्हटलंय की मला जगातली सगळ्यात मोठी कंपनी बनवण्यात काही इंटरेस्टच नव्हता. मला जगातली सगळ्यात महान कंपनी बनवायचं होतं, जी कस्टमर्सना सगळ्यात चांगली सर्व्हिस देईल. आणि ह्याकरता प्रत्येक गोष्ट ह्याचा शोध लावण्यात किंवा पहिल्या येण्याच्या शर्यतीत ते पडलेच नाहीत. इनफॅक्ट जर तुम्ही विचार केला तर ॲपल प्रत्येक गोष्ट फार वेळानंतर ते प्रोडक्ट घेऊन आले. टच टेक्नॉलॉजीचा शोध ॲपलनी लावला का? नाही मित्रांनो, त्याआधी नोकिया, IBM ह्या कंपनीनी लावला. त्यांच्या चुकांमधनं शिकले आणि त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी वापर ॲपलनी केला. MP3 प्लेअर ॲपलनी शोध लावले का? नाही. त्याआधी डेलने MP3 प्लेअर मार्केटमध्ये आणले होते. त्याच्या कैक वर्षानंतर डेलच्या चुकांमधनं ॲपल शिकले आणि ॲपलनी आयपॉड हा प्रोडक्ट मार्केटमध्ये आणला. अशा अनेक गोष्टी आहेत जिथे ॲपल कुठेच पहिलं नव्हतं. इनफॅक्ट वायरलेस चार्जर्स फोनसाठी ते पण सॅमसंगनी मार्केटमध्ये पहिल्यांदा आणले. ॲपलनी 2 वर्षानंतर ते मार्केटमध्ये आणले. पण तरी ॲपलच्या यशावर त्याचा काहीही फरक पडला नाही. तर उलट मी तर म्हणेन मित्रांनो, ज्यांना पुढे जायचं आहे त्यांना जाऊ द्या, त्यांना रेसमध्ये जाऊ द्या, त्यांच्या चुकांमधनं शिका आणि पुढे जा. सो मित्रांनो, स्पर्धा हा कन्सेप्ट ह्याच्याकडे न बघता आपण जगाकडे कशा दृष्टीने पाहायला पाहिजे ह्याकरता मी तुम्हाला एक सुरेख उदाहरण देतो. आता कार रेस असेल तर बघा, तर मित्रांनो, कार रेसमध्ये सगळेजण एकाच पॉईंटवरनं सुरू करतात आणि त्यांना एकाच ठिकाणी पोचायचं असतं आणि जो पहिला पोचेल त्याला बक्षीस मिळतं. पण मित्रांनो, आयुष्य तसं नसतं. आयुष्य ही रेस नाही आहे. आयुष्य ही आपल्या डेली ट्रॅफिकप्रमाणे आहे. आता तुम्ही डेली ट्रॅफिक मुवमेंट बघा, ॲबंडन्स मेंटॅलिटी असायला पाहिजे. म्हणजे त्याचा अर्थ आपण विचार केला पाहिजे की निसर्गाने ह्या जगात सगळ्यांसाठी समानता ठेवलेली आहे. ज्याप्रमाणे सूर्य सगळ्यांना सूर्यप्रकाश देतो, असं बघत नाही की कोण गरीब आहे कोण श्रीमंत आहे. ऑक्सिजन हे सगळ्यांसाठी आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावर जर तुम्ही बघितलं तर रस्त्यावरचं ट्रॅफिक जे असतं, रस्ता हा कोणालाही वापरण्याकरता मोकळा असतो. एखादा सायकल चालवणारा त्या रस्त्याचा वापर करू शकतो, एखादा बाईक चालवणारा त्या रस्त्याचा वापर करू शकतो, त्याच रस्त्यावर ऑटोही चालू शकते, त्याच रस्त्यावर ट्रकही चालू शकतो आणि त्याच रस्त्यावर मर्सिडीज गाडी देखील चालू शकते. सगळेजण एकाच रस्त्यावर जातात, त्यामुळे तिथे समानता आहे. कोणामध्येही रेस नसते. प्रत्येकजण आपापल्या ठिकाणाहून निघतो. म्हणजे मला जर हायवेवर जायचं असेल तर त्या हायवेवर मी विलेपार्लेमधनं एंटर करू शकतो, तिथून मी बोरिवलीवरनं एंटर करू शकतो, मी बँड्रामधनं एंटर करू शकतो, कुठेही मी जॉईन करू शकतो आणि हवं तिथून मी त्या हायवेवरनं बाहेर पडू शकतो. म्हणजे मला जेव्हा निघायचं तेव्हा मी निघतो, मला जिथे पोचायचं तिथे मी पोचतो, मी माझ्या सवडीप्रमाणे निघतो. त्यात कोणाचीच रेस नसते आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने अतिशय शांतपणे आपल्या गाडी चालनाचा आनंद लुटता ट्रॅफिक रूल्स पाळता हवा त्या ठिकाणी पोहोचू शकतो. इथे कोणाचीच स्पर्धा नसते. आणि जर ही विचारात्मकता तुमच्या डोक्यात नसेल तर ट्रॅफिक जॅममध्ये पण जर तुम्ही आपली गाडी न घुसवता जर समोरच्याला आधी जाऊ दिलं तर समोरचा तुम्हाला एक असा स्माईल देतो आणि तो देखील तुमच्याशी कोऑपरेट करतो. त्यामुळे स्पर्धेची गरजच नाही. इवन बिझनेसमध्ये मित्रांनो, आम्ही बिझनेस प्लस नावाचा प्रोग्राम करतो आणि बरंच बिझनेस कन्सल्टिंग देखील करतो आणि कैक 100 कोटींच्या कंपनीसाठी कन्सल्टिंग करतो. आणि आमचा अनुभव असा सांगतो, आमचा रिसर्च असं सांगतो मित्रांनो, की अनेक वेळेला ज्या कंपनी स्पर्धेमध्ये मागे पडतात ते स्पर्धेमुळे मागे पडत नाहीत, ते स्वतःच्याच कुकर्मामुळे मागे पडतात, ते स्वतःच आळशी असल्यामुळे मागे पडतात, ते स्वतःच आपल्या गिरायकांना योग्य ती सर्व्हिस न दिल्यामुळे मागे पडतात, ना की स्पर्धकामुळे मागे पडतात. तर मित्रांनो, अशा वेळेला जर आपण हे ट्रॅफिकचं उदाहरण मनात ठेवलं तर इन्स्टेड ऑफ गेटिंग इन टू अ रेस वी कॅन सेट आवर ओन पेस. म्हणजे आपण रेसमध्ये असण्यापेक्षा आपल्या पेसने आपलं आयुष्य जगू शकतो. आणि असं जगण्याकरता आपण काय करायला पाहिजे मित्रांनो? तर आमचे 3 सल्ले आहेत तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा विचार करा की तुमच्या आयुष्याचा पर्पज काय, तुम्हाला आयुष्यात करायचं काय, तुमच्या जगण्यामुळे जगाला काय योगदान करायला पाहिजे, वेअर आर यू हेडिंग, तुमचं डेस्टिनेशन काय आहे.
तुमच्या शेजाराला जिकडे जायचं तिकडे तुम्हाला जायचं नाही आहे, तुमच्या भावाला जे करायचं आहे, तुमच्या भावंडांना जे करायचं आहे, तुमच्या मित्राला जे करायचं आहे, तुमच्या ऑफिस कलिग्सना जे करायचं आहे, तुमच्या इवन बिझनेस स्पर्धकांना जे करायचं आहे ते तुम्हाला करायचं आहे का? त्यांचं डेस्टिनेशन वेगळं आहे, तुमचं डेस्टिनेशन वेगळं आहे. तुम्ही तुमचं डेस्टिनेशन ठरवा आणि त्यानंतर इतर काय करतात ह्याकडे पाहत राहा. त्यांच्या चुकांकडनं, त्यांच्या चांगल्या कामांमधनं काहीतरी नवीन नवीन गोष्टी शिकत राहा आणि तुमचा जो आयुष्यातला पर्पज आहे त्या दृष्टीने त्याला कसं पुढे सरकवता येईल ह्या दृष्टीने वाटचाल करा. इतरांशी तुलना मात्र मुळीच करू नका. असं केल्याने मित्रांनो तुम्ही स्वतःला त्या रॅट रेसपासून लांब ठेवू शकता. मी तुम्हाला एक सुरेख उदाहरण देतो मित्रांनो, की इतर जण करतात त्या स्पर्धेत उतरण्याची गरज नाही आहे आणि आपण आपल्या आयुष्यात जे योगदान करायचं आहे ते करून आपण प्रगती देखील कशी करू शकतो. कंबोडिया ह्या देशात एक मोठा प्रॉब्लेम होता आणि तो म्हणजे आयर्न डेफिशियन्सी. तिकडच्या बऱ्याच नागरिकांना आयर्न डेफिशियन्सी होती आणि त्यांना ॲनिमिया पण होता. आता अशा वेळेला त्यांना सप्लिमेंट्स दिल्या तर सप्लिमेंट्सनी ते काम होत नव्हतं, कारण अनेक वेळेला डायरेक्ट गोळ्या खाऊन ते ॲब्झॉर्प्शन होत नाही. ते फार खर्चिकही होतं आणि तिकडचं जे पॉप्युलेशन होतं म्हणजे तिकडची लोकं होती ते गोळ्या घेण्यासाठी तेवढे तयारही नव्हते. मग क्रिस्टोफर चार्ल्स नावाच्या एका व्यक्तीने एक सोशल प्रोजेक्ट घेतला आणि त्याने एक अतिशय स्वस्त आणि परिणामकारक उपाय शोधून काढला. आयर्न डेफिशियन्सी आहे त्यामुळे त्यांनी म्हटलं ठीक आहे आपण एक आयर्नचा तुकडा घेऊया. पण त्यांनी तिकडच्या कल्चरचा अभ्यास केला आणि असं जाणवलं की कंबोडियाचे जे नागरिक होते त्यांना मासे फार आवडायचे. माशांचं आणि त्यांचं जिवलग नातं होतं. ते पैसे कमवण्याकरता पण बरेच जण फिशिंग करतात म्हणजे मच्छीमारी करतात. त्यांच्या आहारातला एक मेन भाग म्हणजे मासा होता. इनफॅक्ट त्यांची जी चलन आहे म्हणजे जी करन्सी आहे त्याला पण एका माशाच्याच नावानं नाव दिलं म्हणजे रेल. त्यामुळे मग ह्या रिसर्चरनी काय केलं त्यांनी एक लोखंडाचा तुकडा घेतला, फक्त त्याला माशाचा शेप दिला आणि कॉल इट द लकी आयर्न फिश. आणि त्यांनी प्रत्येक कुटुंबाला सांगितलं तुम्ही जेवण बनवताना पाण्यामध्ये हा आयर्नचा म्हणजे हा लोखंडाचा मासा ठेवा आणि त्याला पाण्याला उकळा. त्यांनी असं व्हायचं की लोखंडातल्या धातूचा बराचसा भाग त्या पाण्यामध्ये मिक्स व्हायचा आणि त्यात थोडा लिंबू पिळला तर ते ॲब्झॉर्प्शन आणि चांगलं व्हायचं. आणि मग त्या पाण्यामध्ये शिजवलेल्या अन्न खाल्ल्यानंतर तिकडच्या सगळ्या लोकांची आयर्न डेफिशियन्सी हळूहळू दूर व्हायला लागली. एक माशाचा तुकडा म्हणजे एक जो लोखंडी मासा होता तो एकदा विकत घेतला की जवळजवळ 5 वर्ष पूर्ण कुटुंबाला आयर्न डेफिशियन्सी कव्हर करेल इतकं परिणामकारक तो काम करायचा आणि अतिशय स्वस्तात. आता इथे मित्रांनो क्रिस्टोफर चार्ल्सनी पण इतरांप्रमाणेच फार्मा मार्केटमध्ये जाऊन फार्मा मार्केटचा वापर करून प्रचंड पैसे कमवू शकले असते. आणि आजचे जर आम्ही रिसर्च केला तर आम्हाला असं जाणवलं की 2027मध्ये असं म्हटलं जातं की आयर्न सप्लिमेंट्स जे आहेत म्हणजे ज्या गोळ्या आहेत त्याचं मार्केट जवळजवळ $8,000 मिलियन इतकं मोठं होणार आहे. पण कंबोडियामध्ये हा प्रॉब्लेम अतिशय स्वस्तात आणि वेगळ्या पद्धतीने क्रिस्टोफर चार्ल्सनी सोडवला. आता क्रिस्टोफर चार्ल्सना नावलौकिक मिळालं का? निश्चित. त्यांनी पैसा कमावला का? निश्चित. आता ते बिलियनर झाले नसतील पण मित्रांनो हा एक प्रश्न आहे की बिलियनर होणं जरुरी आहे का? जर तुम्ही तुमच्या आयुष्यातलं योगदान करता करता योगायोगाने बिलियनर झालात तर गोष्ट वेगळी, पण हट्टाने बिलियनर होणं म्हणजे आपल्या अहमासाठी काम करण्यासारखं आहे. त्यातून फायदा काय होणार मला कधी कधी कळत नाही. माझे ट्रेनर एक अतिशय परिणामकारक प्रश्न विचारले. ते म्हणायचे की तुम्ही एवढे अमाप पैसे कमवून करणार काय? एका वेळेला 10 जणांचं जेवण जेवू शकता का? नाही. एका वेळेला 10 गाद्यांवर झोपू शकता का? बिलकुल नाही. एका वेळेला 10 पॅन्ट्स 10 सूट घालू शकता का? नाही. एका वेळेला 10 गाड्या चालवू शकता का? नाही. तर मित्रांनो मग फायदा काय अधिक पैशाचा? पैसा हा ऑक्सिजनसारखा आहे मी नेहमी असं म्हणतो आणि त्याचा सप्लाय कंटिन्यूस असायला पाहिजे, नाही तर आयुष्यात आपण दुःखी होतो. पण अधिक पैशाचा तसा काही विशेष फायदा नाही. असेल त्याचा उपभोग घ्या, पण नसेल तर त्यामुळे आपण दुःखी होत नाही. त्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी विसरून त्याच्या मागे धावण्यात तर काहीच अर्थ नाही आणि म्हणून स्पर्धेत पडण्यात पण काही अर्थ नाही. तर मित्रांनो असं केल्याने आपण ह्या रॅट रेसपासून स्वतःला वाचवू शकतो आणि आपल्या आयुष्याची पेस स्वतः राखू शकतो. कारण एक फार सुरेख म्हण आहे विच सेज डोंट गेट इन टू अ रॅट रेस बिकॉज इवन इफ यू विन यू आर स्टील अ रॅट. मी तर असं म्हणेन टू गेट इन टू द रॅट रेस यू हॅव टू फर्स्ट बिकम अ रॅट. वाय डू यू बिकम अ रॅट? आम्ही असं म्हणतो बी युअर सेल्फ अँड चेरिश हू यू आर. तुम्ही जे काय असाल ते. आपली ओळख कशाला बदलताय? स्पर्धेत क्वालिफाय होण्याकरता स्वतःला कशाला बदलताय? स्वतःच्या आयुष्यातली पेस स्वतः राखा. स्वतः जे आहात स्वतःची जी युनिकनेस आहे त्याला चेरिश करा, त्याला जपा. कारण तीच सगळ्यात मोठी गिफ्ट निसर्गाने किंवा देवाने तुम्हाला दिली आहे आणि त्याचा आनंद पूर्ण आयुष्यात लुटा.
तर मित्रांनो, अशा दृष्टीने आपण कुठच्या रेसमध्ये पडण्याची गरजच नाही. आपण स्वतः आपलं वेगळेपण जोपासलं आणि आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे हे जर व्यवस्थित ओळखून काढलं आणि त्यामागे राहिलो तर आपल्या आयुष्याची पेस राखून देखील आपण अत्यानंदी आयुष्य जगू शकतो. आजपुरतं एवढंच. पुन्हा एकदा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये, एपिसोड नंबर 7 मध्ये. धन्यवाद आणि थँक्यू.